आता बघा, हे गणित आपल्याला लॅटिस पद्धतीनं करायचं आहे. 948 ईश्वरी राजेश्वरी जाय बाहेर. 948 गुणिला 45 याचा गुणाकार आपल्याला करायचा आहे लॅटिस पद्धतीनं. तर कसं कराल? आता या ठिकाणी हे 8 एकक आहे म्हणून इथं फक्त 8च लिहायचं. हे 4 दशक आहे म्हणून इथं आपण 40 लिहायचे. आणि 9 हे शतक आहे म्हणून इथं आपण लिहायचं 900. आता या ठिकाणी 5 एकक आहे, एककाच्या खाली लिहायचं. 4 दशक आहे म्हणून इथं 40 लिहायचं. ही झाली मांडणी. तुला शांत बस म्हणा. आता ह्या मांडणीचा गुणाकार कसा करायचा बघा. इथं किती शून्य आहेत ईश्वरी? 1 2 आणि हा 1 शून्य म्हणजे किती शून्य झाले एकूण? 3. इथं हे 3 शून्य लिहिले बरोबर. आता 9चा पाडा 4 पर्यंत म्हणायचं. 9 चूक 36 किंवा 4 9 36. आता हा 1 शून्य आणि हा 1 शून्य म्हणजे किती शून्य झाले? 2 आणि 4 चूक 16. तुम्हाला पाडे येत नाहीत बघा. 4 चूक 16. आता हा शून्य इथं लिहून टाकला आणि 4 8 32. आता ह्या 5च्या समोर इथं वर 2 शून्य येते, आरामात 2 शून्य खाली घ्यायचे. 5 9 45. आता हा वरचा शून्य खाली घेतला. 5 चूक 20. आता 5 8 40. ही झाली मांडणी. आता काय करायचं? ह्या एक एक संख्या इथं लिहून घ्यायच्या. गडबड करायची नाही. 36,000 सुट्टे सुट्टे अंक लिहायचे. नंतर घ्यायची 4500 म्हणजे 4500. हे 4500. नंतर 1600. नंतर 200. नंतर 320 आणि नंतर राहिले 40. या सर्वांची काय करायची? बेरीज. एकाखाली अंक लिहिल्यावर गणित चुकणार आहे का? नाही. इथं बघा सगळे शून्य शून्य आहेत. काय आलं खाली? इथं 4 आणि 2 6. आता इथं 5 आणि 6 11. 11 आणि 2 13. 13 आणि 3 16. 16ला 6. 5ला 6 आणि 1 7 आणि 4 11. 11 आणि 1 12. 12ला 5ला 3 आणि 1 4. उत्तर आलं